बापापेक्षा पैसा श्रेष्ठ. गप्पा मारता मारता वाद झाला. पोटच्या पोरानेच बापाला संपवलं. बदलापूरच्या बेलवली परिसरात मालमत्तेच्या वादातून एका मुलाने त्याच्या वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेश कराळे या मुलाने आपल्या वडिलांना अनंत कराळे यांना धारदार शस्त्राने वार करून ठार मारले. आजच्या जगात माणसांपेक्षा पैशाचं, संपत्तीचं महत्त्व जास्त आहे. सतत पैसा मिळवणं, चांगली कमाई करणं कोणाला नाही आवडणार. पैशांचा मोह सगळ्यांनाच असतो, पण तो कमवण्यासाठी तुम्ही काय मार्ग वापरता यावरून तुमची खरी किंमत ठरते. चालत्या बोलत्या माणसांच्या संचयापेक्षा तुम्हाला धनसंचय करणं आवडत असेल तर मग पैसे आणि प्रॉपर्टीच्या वादातून लोक एकमेकांच्या जीवावर उठतात, नातही पाहत नाहीत. असाच काहीसा प्रकार मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या बदलापूरमध्ये घडला आहे. तिथे पैसा आणि प्रॉपर्टीसाठी एक मुलगा त्याच्या स्वतःच्याच वडिलांच्या जीवावर उठला. त्याने जन्मदात्या पित्यावरच धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. अनंत कराळे असं हत्या झालेल्या वडिलांचं नाव असून बेलवली परिसरात घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी मुलगा गणेश कराळे याला ताब्यात घेतलं आहे. या भयानक हत्याकांडामुळे सध्या बदलापूरमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बदलापूरकरांच्या बेलवली परिसरात अनंत कराळे यांचा गाळा असून तो खान कॅटरर्स यांना भाड्याने दिला होता. या गाळ्यात अनंत कराळे आणि त्यांचा गणेश कराळे हा मुलगा बुधवारी सकाळी 7:30च्या सुमारास आले होते. त्यानंतर भाडेकरूंना दुकानाच्या बाहेर काढून ते दुकानाच्या पाठीमागे बोलण्यासाठी गेले आणि छान गप्पा मारता मारता त्यांच्यात अचानक वाद झाले आणि रागाच्या भरात मुलाने गणेशनेच वडिलांच्या पोटावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले अनंत कराळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच बदलापूर पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळांचा पंचनामा करून अनंत कराळे यांचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमार्टमसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. आरोपी मुलगा गणेश कराळे याला पोलिसांनी अटक केली असून बदलापूर पश्चिम पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. तर अशी काही बदलापूरमध्ये घडलेली घटना मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया आपण उद्या एका नवीन कहाणीबरोबर, नवीन स्टोरीबरोबर. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद.